जय पवारांनी विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात जाऊन दादांच्या अंत्यविधी स्थळाला अभिवादन केलं। यानंतर त्यांनी विद्याप्रतिष्ठान मैदानाची पाहणी केलेली आहे। ही दृश्य समोर आली आहेत। बैठकीनंतर विद्याप्रतिष्ठान मैदानात जय पवार दाखल झाले आणि त्यांनी तिथे जाऊन अभिवादन केलेलं आहे। यानंतर त्यांनी विद्याप्रतिष्ठान मैदानाची पाहणी देखील केली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। आपण बघितलं होतं की सकाळी शरद पवार यांना दिवंगत अजितदादा यांच्या स्मारकासंदर्भात आपण विचारलं होतं। ते म्हणजे अजून याची मला कसलीही कल्पना नाही, परंतु आपण बघितलं की 1.5 तास याच विद्याप्रतिष्ठानच्या या सेंट्रल बिल्डिंगमध्ये बैठक झाली। या बैठकीला पार्थ पवार, जय पवार, संपूर्ण विद्याप्रतिष्ठानचे ट्रस्टी, अजितदादांची बहीण विजया पाटील या देखील उपस्थित होत्या। आपण पाहिले की बैठक संपल्यानंतर याच ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला अजितदादांचा, या समाधी म्हणजे त्या अंत्यविधीच्या ठिकाणी ते आले, नतमस्तक झाले, पाया पडले आणि नंतर या ठिकाणी त्यांच्यासोबतचे असणारे विद्याप्रतिष्ठानचे इंजिनियर यांच्याबरोबर या ठिकाणी जे अजितदादांच्या स्मारकाचा प्लॅन त्यांनी या ठिकाणी पाहिला। हा प्लॅन पाहिल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी गार्डन असेल, इतर सुविधा असतील, आत्मचिंतन करण्यासाठी कुठली जागा निवडलेली आहे, हे सर प्रेरणास्थान कसे असेल आणि येणाऱ्या युवा पिढीला आणि अजितदादांचा इतिहास चिरंतन राहण्याकरिता ऊर्जा त्यांना मिळावी याकरिता या ठिकाणी आता स्मारक उभारले जाणार आहे आणि ह्या स्मारकाची दिशा आता ठरवण्यात आलेली आहे। आत्ता एकंदरीत आपण पाहिलं की ही जी बैठक तब्बल 1.5 ते पावणे 2 तास झाली, हे अजितदादांचं स्मारक कसं असावं या संदर्भात झाली। या आत्ता तरी त्यांच्या या पाहणी दौऱ्यावरून आपल्याला कळतं आहे, परंतु आपण एकंदरीत राजकीय घडामोडी पाहिल्या। एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा असेल किंवा राज्यसभेची आता जागा मोकळी झालेली आहे, त्या ठिकाणी पार्थ पवारला संधी द्यायची का जय पवारला संधी द्यायची या संदर्भात देखील चर्चा झाली असावी। आणि एकंदरीत पुढील काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा येऊ शकेल आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी सर्वांना त्या ठिकाणी आशा आहे। कारण का आता नेमकं पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।